नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे गुंठेवारीमध्ये तुमचे प्लॉट्स किंवा फ्लॅट रेग्युलराइज करायचं आहे तर त्या अनुषंगाने कुठले कागदपत्र लागतात त्याची यादी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुमचा एखादा प्लॉट आहे बेकायदेशीर आहे किंवा फ्लॅट आहे बेकायदेशीर आहे आणि तो जर तुम्हाला नियमानुकूल करायचं असेल तर गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत तो नियमानुकूल करता येतं. मग त्याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले लागतात? दोन प्रकारचे डॉक्युमेंट लागतात. एक तर जो मालक ही प्रॉपर्टी नियमानुकूल करण्यासाठी अर्ज टाकतोय त्या मालकाची आयडेंटिटीवाले 7 कागद लागतात आणि हा मालक ज्या प्रॉपर्टीला रेग्युलराइज करायला जातो आहे त्या प्रॉपर्टीचे 15 कागद. तर मी आधी मालकाचे 7 कागद सांगतो, ते तुम्ही लिहून घ्या. नंतर तुम्हाला त्या प्रॉपर्टीचे 7 कागद सांगतो, ती यादी ती पण तुम्ही नोंद करून घ्या. आता पहिले मालकाचे 7 कागद कुठले ते वाचून दाखवतो बघा. मालकाच्या 7 कागदमध्ये 1 नंबरला आहे त्याचा फोटो, 2 नंबर आधार कार्डची कॉपी स्वतः सही केलेलं, 3 नंबर पॅन कार्डची कॉपी स्वतः सही केलेली सेल्फ सिग्नेचर्ड सेल्फ अटेस्टेड, 4 नंबर हा मालक आता जिथे राहतो तिथला लाईट बिल ते सुद्धा सेल्फ अटेस्टेड, 5 नंबर या मालकाच्या बँकेच्या पासबुकचा पहिला पेज ज्याच्यात त्याचा फोटो राहील, त्याचा ॲड्रेस राहील, अकाउंट नंबर राहील, हा पहिला पेज, 6 नंबर त्याचा मोबाईल नंबर द्यायचा जो नंबर त्याच्या आधारशी लिंक आहे असा मोबाईल नंबर, आणि 7 नंबर या मालकाचा किंवा या माणसाचा ईमेल ॲड्रेस. असे 7 डॉक्युमेंट जे मालकाच्या आयडेंटिटीशी संबंधित आहे. आता दुसरा प्रकार, दुसरे कागद कुठले? हा मालक जी प्रॉपर्टी रेग्युलराइज करायला जातो त्या प्रॉपर्टीचे 15 कागद, ते कुठले बघा वाचून दाखवतो. 1 नंबर 7/12 लागेल ओरिजिनल त्या प्रॉपर्टीचा ज्या प्रॉपर्टीला तुम्ही रेग्युलराइज करायला जाता. मग त्या 7/12वर ओरिजिनल मालकाचं नाव असले तरी काही हरकत नाही, कारण एनिवे तुम्ही रेग्युलराइज करायला जाता त्याच्यामुळे तुमचं नाव न राहता दुसऱ्या मालकाचं राहणार, हेच त्याचं वास्तव आहे. तर पहिला कागद आहे 7/12. दुसरा कागद आहे प्रॉपर्टी टॅक्स. तुम्ही जर बेकायदेशीर घर बांधून राहत असाल तर त्याचं प्रॉपर्टी टॅक्स पण 2018च्या आधीचं पाहिजे. तुम्ही यावर्षीचं आणून करायला गेलात तर नाही जमणार. 3 नंबर लेटेस्ट प्रॉपर्टी टॅक्सची NOC लागेल. म्हणजे मालकाच्या नावाने जर घर असेल तर त्याच्याकडून तुम्हाला NOC घ्यावं लागेल की हे प्रॉपर्टी टॅक्स माझ्या नावाने येतं, पण हा घर गुंठेवारीच्या अंतर्गत किंवा हा फ्लॅट गुंठेवारीच्या अंतर्गत या माणसाला मी विकलेला आहे, विक्री झाली नाही त्याच्यामुळे टॅक्सची पावती माझ्या नावाने येत आहे, पण खरा मालक हाच आहे, हाच राहतोय 15 वर्षापासून 10 वर्षापासून, अशी NOC घ्यायची त्याच्याकडून. तर हे झालं 3 नंबरचा की प्रॉपर्टी टॅक्सची NOC. 4 नंबर MSEB बिल लागेल. आता तुम्ही रेग्युलराइज करायला जाता म्हणजे घर जुनं आहे तर MSEB बिल लागेल 2018च्या आधीचं. 5 नंबर ही जी साईट आहे या साईटचा एक व्यवस्थित फोटो काढून तुम्ही फोटो पण लावा. 6 नंबर एलिव्हेशन सर्टिफिकेट लागेल. 7 नंबर डिमार्केशन तुम्ही कराल त्या प्रॉपर्टीचं तर डिमार्केशनचं कागद लागेल. 8 नंबर झोन सर्टिफिकेट तुम्हाला दाखल करावं लागेल. 9 नंबर या प्रॉपर्टीचं सर्च रिपोर्ट लागेल आणि सर्च रिपोर्ट हे 30 वर्षाचं लागेल. 30 वर्षापेक्षा कमी काढू नका, प्रॉब्लेम येईल. 10 नंबर लँड ॲक्विजिशनच्या अनुषंगाने एक रिपोर्ट तयार करून तुम्हाला दाखल करावं लागेल, कारण ही प्रॉपर्टी लँड ॲक्विजिशनमध्ये वर येत असेल तर ते अथॉरिटीला कळलं पाहिजे. ज्याला आपण रेग्युलराइज करतो ती लँड ॲक्विजिशनमध्ये तर जाणार नाही ना, या अनुषंगाने रिपोर्ट दाखल करा. 11 नंबर गार्डन NOC दाखल करा. 12 नंबर आर्किटेक्ट किंवा लायसन्स इंजिनियरचं अथॉरिटी त्यांनी अथॉराईज केलेलं लेटर त्याने दिलं पाहिजे की ही प्रॉपर्टी मी अथॉराईज केली आहे, त्याचं अथॉरिटी लेटर. 13 नंबर pre-DCRचे ड्रॉइंग्स तुम्ही दाखल करा. 14 नंबर RCC डिझायनर जो आहे त्याची स्टॅबिलिटी रिपोर्ट, जर तुमचा घर असेल फ्लॅट असेल तर RCC इंजिनियरचं स्टॅबिलिटी रिपोर्ट हे 14 नंबर. आणि 15 नंबर आणि शेवटचा डॉक्युमेंट आहे साईट इंजिनियरचा रिपोर्ट. अशा पद्धतीने हे जे 15 डॉक्युमेंट आहे हे तुमच्या प्रॉपर्टीचे, याची एक फाईल तयार करायची आणि ही फाईल तुम्ही ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे दाखल करा आणि जे काही तुमचं रेग्युलरायझेशन करण्यासाठी जी काही फीज लागेल, फीज फाईन जी काही लागेल ती भरून तुमची प्रॉपर्टी रेग्युलराइज करून घ्या, नियमानुकूल करून घ्या. बरं, आता हे करण्यासाठी तुम्हाला
त्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे जाऊन एन्क्वायरी करायची आहे, चौकशी करायची आहे, स्वतः करायची आहे आणि तिथे अजून काही ॲडिशनल लागतं का बघा, त्यानुसार तुम्ही तुमची कामं करून घ्या. तुम्हाला फारच गरज वाटली तर मी एक खाली नंबर देईन पहिल्या कमेंटमध्ये, त्याच्याशी तुम्ही संपर्क करून मदत घेऊ शकता. पण ही मदत घेताना तुम्ही आणि ही व्यक्ती तुम्ही परस्पर तुमच्या विवेकाने व्यवहार करा. तुम्ही एक लोक दुसऱ्यांना पारखून व्यवहार करा. अवाजवी आर्थिक व्यवहार करून फसू नका. असं फसवण्याचे चान्सेस असतात. तेव्हा कोणाशी व्यवहार करताना आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. मी तुम्हाला हा व्हिडिओ एक अवेअरनेस म्हणून देतो आहे. मी तुम्हाला कोणाकडे जा म्हणत नाही, कोणाशी व्यवहार करा म्हणत नाही. फक्त तुम्हाला अडचण होऊ नये म्हणून काही संदर्भ दिले असतील तर त्या व्यक्तीशी किंवा माझं थेट संबंध नाही, व्यवहारात मी इन्वॉल्व नाही. तुम्ही आणि ती व्यक्ती स्वतः मिळून तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला योग्य वाटतं ते करा आणि शक्यतो काळजी घ्या की तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही. आता 2 सूचना. मला थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. दिलेल्या नंबरवर मेसेज टाका, तुमचं काही म्हणणं असेल तर लिहा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.